शुभम आणि रवी दोघं भाऊ होते. त्यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर दोघांनी घराची वाटणी केली. अर्ध्या घरात मोठा भाऊ रवी त्याच्या बायकोसोबत राहत होता आणि अर्ध्या घरात शुभम त्याची बायको साधना सोबत राहत होता. जशी घराची वाटणी झाली होती तशीच दुकानाचीही वाटणी झाली. दुकानाच्या मधोमध एक भिंत उभारली होती. अर्ध्या दुकानात रवी इस्त्रीचं काम करायचा आणि अर्ध्या दुकानात शुभम आणि साधना ढाबा चालवत होते. आलीस का सुनबाई? मी तुझीच वाट पाहत होतो. तुमचा चहा लगेच करायला ठेवते भाऊजी. हो हो. रवी आणि शुभम दोघा भावांमध्ये अजिबात मतभेद नव्हते. दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत होते. दादा उद्या घरी चिकन बनवणार आहे, येशील का नक्की? हो हो, तुझ्या वहिनीच्या नकळतच येईन. अहो भाऊजी, मी तुमच्यासाठी आणि वहिनींसाठी चिकन बनवेन. नको नको नको, असं करू नकोस. मी माझ्या बायकोला चांगलाच ओळखतो. ना ती मला तुझ्या हातचं काही खाऊ देईल आणि नाही ती स्वतः खाईल. जसं चाललंय तसंच चालू दे. निदान मी लपून छपून तुझ्या हातचे छान छान पदार्थ तरी खाऊ शकतोय. ठीक आहे भाऊजी. साधनाने रवीला चहा दिला आणि मग ढाब्याचं काम सुरू केलं. गिऱ्हाईक येऊ लागले. अहो ताई, 2 चहा आणि 1 ऑमलेट पाव. ठीक आहे दादा. साधना किचन सांभाळायची आणि शुभम ग्राहकांना. दोघं मिळून काम करत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा ढाबा चालू असायचा आणि मग संध्याकाळी साधना सर्वांसाठी नाश्ता बनवत असे. भाऊजी या, मी तुमच्यासाठी स्पेशल अंडा भुर्जी केली. हो आलोच. साधना, रवी, शुभम एकत्र बसून नाश्ता करत असत. सुखी राहा सुनबाई. तुझ्यासारखी सून प्रत्येक घराला मिळायला हवी. तू जशी शुभमला मदत करतेस, माझ्या मनात विचार येतो की गायत्रीनेही मला अशीच मदत करायला हवी होती. काही हरकत नाही दादा. ते म्हणतात ना, माळ्यातले सगळेच मणी सारखे नसतात. तसंच सगळी माणसंही वेगवेगळी असतात. वेगळं असणंही योग्यच आहे, पण गायत्री तर फक्त भांडतच येते. लग्नानंतर तुझ्याशी भांडून वाटणी केली आणि आता तू वेगळा झालास तर ती माझ्याशी भांडते. माझं दुःख मलाच ठाऊक. माझा सोडा. मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. देव तुम्हाला खूप खूप यश देव. धन्यवाद भाऊजी. दादा, उद्या दुपारी घरी यायला विसरू नकोस. ते तर मी कधीच विसरणार नाही. साधनाच्या हातचं चविष्ट चिकन बराच सोडीन मी. दुसऱ्या दिवशी दुपारी बायकोपासून लपून छपून रवी शुभमच्या घरी आला. अगं सुनबाई, सुनबाई, लवकर जेवायला वाढ. गायत्रीला खोटं बोलून आलोय की मित्राकडे जेवायला चाललो आहे. आत्ता वाढते भाऊजी. साधनाने तिघांचं पान वाढलं आणि मग तिघांनी मिळून हसत खेळत जेवण केलं. असेच तिघे एकत्र आनंदात राहत होते. एकदा शुभम शहरात सामान आणायला चालला होता. दादा, मी शहरात सामान आणायला चाललो आहे. तुम्ही जरा साधनाकडे लक्ष देता का? ही काय सांगायची गोष्ट आहे का? थांब, मी 10 मिनिटात काम संपवून मी तिकडे जातो. त्याची काही गरज नाहीये. साधना एकटी सांभाळून घेईल दादा. हो हो, मला माहित आहे, पण मलाही तिला मदत करायची इच्छा आहे. तू जा, आम्ही पाहून घेऊ. ठीक आहे दादा. शुभम निघून गेला. मग रवी आपलं दुकान सोडून ढाब्यावर कामाला गेला. रवी ग्राहकांच्या प्लेट्स उचलू लागला. अहो भाऊजी, राहू द्या, मी करते. तू जे करत आहेस तेच कर. मी आहे ना. थोडं काम मी पण करेन आणि त्याच निमित्ताने तुझ्याशी गप्पा पण मारता येतील. तेही आहेच. ढाब्यावर गिऱ्हाईक येत गेली आणि साधनाने नेहमीप्रमाणे किचन सांभाळलं आणि रवी गिऱ्हाईकांना पाहू लागला. सगळं काही ठीक चालू होतं की नेमका गॅस संपला.
अरे रे, हे पण आत्ताच व्हायचं होतं का? काय झालं सुनबाई? भाऊजी, गॅस संपलाय. ग्राहकांची ऑमलेटची ऑर्डर आहे. आता काय करू? मला वाटतं आता ग्राहकांना परत पाठवावं लागेल. नाही नाही, हे अजिबात योग्य नाही. तू एक काम कर, ऑमलेटसाठी अंडी फेटायला तयार कर. बाकीचं तू माझ्यावर सोड. साधनाने ग्लासमध्ये अंड फोडलं आणि त्यात मीठ, मसाला, कांदा, मिरची टाकून फेटू लागली. रवी त्याच्या दुकानातून एक नवीन इस्त्री घेऊन आला. इस्त्रीचं काय करणार भाऊजी? तू ती विजेवर चालणारी गॅस पाहिलेस का? जशी ती असते तशीच ही इस्त्री आहे. तू जे अंड फेटलं आहेस ते तू या इस्त्रीवर टाक. ऑमलेट तयार होईल का? प्रयत्न करून पाहूया. रवीने इस्त्रीची वायर स्विच मध्ये लावली आणि जेव्हा इस्त्री गरम झाली तेव्हा साधनाने उलट्या इस्त्रीवर फेटलेलं अंड टाकलं आणि ऑमलेट तयार होऊ लागलं. पाहिलंस? साधारण 2 मिनिटात ऑमलेट तयार झालं. साधनाने ऑमलेट प्लेटमध्ये टाकलं आणि ग्राहकाकडे घेऊन गेली. अरे, हे कसलं ऑमलेट आहे? त्रिकोणी आकाराचं. हे नवीन आहे दादा, तुम्ही खाऊन तरी बघा. त्या ग्राहकाने ते ऑमलेट खाल्लं आणि त्याला ते खूप चविष्ट लागलं. चव तर खूपच छान आहे आणि आकारही अगदी नवीन. ते पाहून इतर ग्राहकही त्रिकोणी ऑमलेटची ऑर्डर देऊ लागले. मलाही तसंच त्रिकोणी ऑमलेट द्या. मला पण. साधना इस्त्रीवर त्रिकोणी ऑमलेट करत गेली आणि ग्राहक आवडीने ते खात गेले. काही तासांनी शुभम सामान घेऊन आला तर ढाब्यावर झालेली गर्दी पाहून चकित झाला. अरे, एवढी गर्दी कशी? ही गर्दी भाऊजींच्या इस्त्रीच्या ऑमलेटसाठी आहे. इस्त्रीचं ऑमलेट? रवीने शुभमला इस्त्रीच्या ऑमलेटची गोष्ट सांगितली. अरे बघ, त्रिकोणी ऑमलेट खायला किती गर्दी झाली आहे. वा दादा, तू तर कमालच केलीस. आणि मग तिघे मिळून ग्राहकांना ऑमलेट देऊ लागले. त्रिकोणी ऑमलेटवाला ढाबा प्रसिद्ध झाला. साधना आणि शुभम सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एक दिवस रवी त्यांच्या घरी जेवत होता. तुम्ही साधना आणि शुभमच्या यशाबद्दल ऐकलं का? फक्त ऐकलंच नाही, पाहिलं सुद्धा आहे. त्यांच्या ढाब्यावर एवढी गर्दी असते ना की कधी कधी वाटतं की आपल्या वाटण्या व्हायला नको होत्या. आम्ही दोघांनी मिळून कमवलं असतं. माझ्याकडे खूप पैसे असते शुभम सारखे. आपण एकदा शुभम सोबत याबाबत बोलूया का? काय बोलू आता? तुम्ही सांगा की दोन्ही दुकानं पुन्हा जोडून मोठा ढाबा उघडूया. पण मग तू पुन्हा भांडायला लागलीस तर? मी वेडी थोडीच आहे येणाऱ्या लक्ष्मीला अडवायला. ठीक आहे. रवी तर मनातल्या मनात खूप खुश होता. त्याला आधीपासूनच हेच हवं होतं. काही दिवसांनी दोन्ही दुकानं जोडली गेली आणि ढाबा मोठा झाला. शुभम, रवी आणि साधना मिळून ढाबा सांभाळू लागले. इस्त्रीच्या ऑमलेटने त्यांची फक्त मिळकतच वाढली नाही तर त्यांचं विखुरलेलं कुटुंबही पुन्हा जोडलं गेलं.